मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. जायला बी नाही पाहिजे, लेकरावर प्रेम केलं पाहिजे. तुमच्या लेकीला शुभेच्छा सुद्धा, पण आमच्या लेकीबाळीचं काय रे? आमच्या लेकीबाळीसाठी तुम्ही आरक्षण देत नाहीत. गॅजेट आमच्या हक्काचे, शिंदे समिती आमच्या हक्काची तुम्ही बंद पाडली. ते तुमचा हरपळ का खरपळ कोण येतो ते आणून बसला याला मराठवाड्यासाठी, ते एक बी व्हॅलिडिटी देत नाही. कशाला बसविले असले लोक तुम्ही? काय करणार त्याची? तीनही गॅजेट आमच्या हक्काचे आहेत. नोंदी सापडलेला असून देत नाहीत तुम्ही. संभाजीनगरला देत नाहीत, लातूरला देत नाहीत, तुम्ही धाराशिव मध्ये सुद्धा देत नाही, पुणे जिल्ह्यातल्या भोर मध्ये सुद्धा देत नाहीत. सोलापूर मधून सुद्धा मराठा बांधवांनी तक्रार आहे, तिथं व्हॅलिडिटी गेल्या अनेक महिन्यापासून देतच नाहीत. हजारो व्हॅलिडिटी तिथे अडकून. मग इथं पुरीच्या शिक्षणासाठी तुम्हाला सागर बंगला सोडून वर्षावर जाता आहे ना. आमच्या महिने झालं, 6 महिने झाले व्हॅलिडिटी व्हायला, आमच्या लेकरांना कसं शिकायचं भाऊ? म्हणजे आमच्या हक्काचं अन्न सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही तुम्ही भाकरी. ही कोणची नियत आहे तुमची? यामुळेच आम्हाला मुंबईला आता यायला लागतं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि मराठ्यांना विशेष करून सांगतो, उघडा रे डोळे कधीतरी. महानेता करीत बसतात. उघडा आता तरी डोळे. स्वतःच्या मुलीचा शब्द ओलांडून फडणवीस साहेब वर्षावर जाऊ शकत नाहीत, कारण पोलीस शिक्षणाचं वाटलं होईल. तुमच्या लेकराचं वाटलं होतं, त्याचं काय? तुमच्या मंत्र्याला आमदाराला तुम्ही का भांडत नाहीत मराठी? मी तर तुम्ही कोणत्या पक्षात असा, भाजपात असो, काँग्रेसमध्ये राहा, अभ्यासक्रमात राहा, नाही तर शिवसेनेत राहा, मी भांडतोच तुमच्या लेकरांसाठी, भांडणार सुद्धा आहे. गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा भांडतोय. पण कधीतरी डोळे उघडा, बघा फरक बघा स्वतःच्या लेकीबद्दलचा आणि आपल्या लेकीबद्दलचा. फडणवीसच्या मनात काय? त्यांनी सरळ सांगितलं की लेकीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत, कारण पसारा उचलण्यात त्याचा टाइम जाईल, तर तिचा अभ्यास बुडल. आता पसारा नाही काही नीट लागत गधाड्यावर नाही जाय काय देऊ? उताडाला वाहनाला यांना फुकट वाहन, डिझेल आपलं, गाड्या आपल्या, पैसा जनतेचा आहे, काही अडचण आहे का? पण नाही बुडू शकत. बघा, हे शिका जरा मराठ्यांनी. आरक्षण घ्यायचंय, मराठ्यांनी सावध व्हा. आता जरा पक्षीय नेते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.